त्याचप्रमाणे आपल्या TLCमध्ये एक चोबानीची सारखी कंपनी आहे, ती म्हणजे प्रेसिजन मास्टर. अनिल सरांनी सुद्धा तीच कंपनी, तीच माणसं आणि तेच प्रॉडक्ट, आणखीन एक गोष्ट म्हणजे तेच कस्टमर कन्सिडर करून 109% बॉटम लाईनमध्ये ग्रोथ मिळवली. आणि ही ग्रोथ कशी मिळवली हे आपण जाणून घेऊया त्यांच्या विक्ट्री प्रेझेंटेशनमधून. त्यामुळे त्यांना एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. नमस्कार, मी नितीन सांडगे, प्रिसिजन मास्टर्स कराड या कंपनीतून आमचे कोर टीमसह TLCच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी इथं आलेलो आहोत. प्रथमतः या कार्यक्रमामध्ये संधी दिलीत त्याबद्दल मी TLCच्या खूप खूप आभारी आहे. आमची कंपनी 2007 साली श्री अनिल सांडगे सरांनी 2 कामगार आणि 2 मशीन घेऊन या ठिकाणी सुरू केली होती. कंपनीचा एरिया 10,000 स्क्वेअर फूट असून आमच्या कंपनीमध्ये सध्या 85 कर्मचारी कार्यरत आहेत. आम्ही प्रिसिजन मास्टर्समध्ये मशीन कॉम्पोनंट, असेंब्ली सोल्युशन टू कॉम्प्रेसर पंप आणि मोटर इंडस्ट्रीज या क्षेत्रामध्ये काम करतो. आम्ही ब्युरो व्हेरिटाज मानांकित ISO सर्टिफाईड असून हे काही आमचे रेप्युटेड कस्टमर्स. सदर कस्टमर्सवर काम करत असताना त्यांच्या आलेल्या ऑर्डर्स पूर्ण करण्यासाठी काय काय अडीअडचणी आल्या व त्यावर आम्ही कशाप्रकारे मात केली, त्याचबरोबर आमची बॉटम लाईन कशाप्रकारे ग्रोथ केली हे आपण या ठिकाणी प्रत्यक्ष पाहू. दिवस पहिला. प्रियंका मॅडम. हा सर बोला. मी तुम्हाला डायमीटर 25 मध्ये एक ऑर्डर द्यायला सांगितलं, काय झालं त्याचं? सर मी ऑर्डर कधीच दिले, खरं नितीन सरांनी पेमेंटच केलेलं नाही, त्यामुळे मटेरियल आपल्याला मिळालेलं नाहीये. मॅडम तुम्ही जर मटेरियल दिलं नाही तर मी डिस्पॅच कसं करणार? हो सर मी बघते आज काय झालं ते बघा, त्याचा फॉलोअप घ्या. हो हो सर बघते. रिपोर्ट करा त्याचा. इथे ना मला काही समजतच नाही की कशाचे फॉलोअप घ्यायचे, परचेचं बघायचं, स्टोअरचं बघायचं की ते मध्येच सेल इन्व्हॉइस मारायचे. आता नितीन सरांकडे गेलं पाहिजे आणि पेमेंटचं काय झालं ते बघितलं पाहिजे. नितीन सर, मी तुम्हाला एक पेमेंट करायला सांगितलेलं, त्याचं काय झालं, केलं का तुम्ही पेमेंट? अहो मॅडम, तुम्हाला तर माहीत आहे, एक तर आपल्याला कस्टमर्सकडून वेळेत पेमेंट मिळत नाही आणि सप्लाईज तर माझ्याकडे एवढी भली मोठी यादी आहे आणि हे काय तुम्ही काढले पेमेंट 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 सारखं? मला काही माहित नाही, आज पेमेंट झालंच पाहिजे. हो हो करतो काहीतरी. आता अनिल सरांच्याकडे जातो आणि त्यांनाच सांगतो, पण नको, त्यांच्याकडे जर गेलो तर पहिलं म्हणणार रेशो काढलास का, पुन्हा म्हणणार कॅश फ्लो काढ, पुन्हा म्हणणार बॅलन्स शीट दाखव मंथली. त्यापेक्षा एका सप्लायर पेमेंट स्किप करतो आणि मॅडमनं सांगितलेल्या सप्लायरचं पेमेंट करून टाकतो. दिवस 8वा. हॅलो. हा मॅडम. विनायक सर, तुम्हाला जे 25 mm मटेरियल अर्जंट होतं ते स्टोअरला आले, तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी घ्या. काय मॅडम, अर्जंट पण म्हणताय ना, 8-8 दिवस लावताय, कसं काम करणार आणि करायचं? ठेवा, बघतो काय करायचं ते. अनिकेत. हा सर. काय करतोय सर? सेटिंग लावतोय. किती वेळ लागणार आहे? वेळ लागतोय सर, सगळं अस्ताव्यस्त पडले, आले की सापडत नाही, पाईप सापडत नाही तर वेळ लागतोय. कसं लागणार सगळं? हे पटकन करून हॅलो सर. सगळं शोधाशोध करायला लागतंय. हो हो सर, मटेरियल तयार झाले सर. हो हो, उद्या त्याला डिस्पॅच करून देतो सर. हो हो, काय नाही अडचण. हो हो, चालेल चालेल. हे कशाला आलंय डोक्याला ताप द्यायला? अनिकेत. हा सर. मी सेटिंग लावतो. हा. आणि तू मॅडम कडून टूल घेऊन ये. पंकज, अरे उद्या आपल्याला डिलिव्हरी करायची आहे. मला फॉर्म टूल पाहिजे. जॉब झालेला नाही आणि हे आले त्यासाठी पाहिजे. अरे खरं त्याची साईज तर सांग. साईज माहित असल्याशिवाय मी देऊ शकत नाही तुला. साईज वगैरे नाही मॅडम, काय माहिती. एवढं जर मला माहित असेल तर मी तुमच्या जागेवर बसलो नसतो का? काय अनिकेत, बघा लवकर आणि द्या. हा मला शोधलं पाहिजे, शोधते आणि मग देते. बघा लवकर. अरे इथं मला सापडत नाही, मी इथंच ठेवलेलं, खरं मला मिळत नाहीये. बघा लवकर मॅडम. मिळालं ने. ठीक आहे सर. ठीक आहे, सेटिंग लावलंय. मॅडम कडून जाऊन जॉब चेक करून घे आणि काम चालू कर. मॅडम. अनिकेत, हो मॅडम, जॉब चेक करा. एवढा कुठलं मॉडेल आहे? ओएमचे शाफ्ट आहे. कुणी लावले? पंकज सरांनी लावले. पंकज सरांनी लावले. चालू ठेव प्रोडक्शन. चालू ठेव ना प्रोडक्शन. हो चालू ठेव. दिवस 10वा. हॅलो सर. हां सर, मटेरियल रेडी आहे. हो 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 हो, चालेल चालेल. हो चालेल चालेल. ओके. आला वाटतं अनिल सरांचा फोन. आता हे काल शुक्रवार तिकडे जाऊन आले असणार, आता शनिवारी आमच्या डोक्याला ताप. हां सर. हां हो सर, मटेरियल रेडी आहे. हो हो, देतो सर, मटेरियल डिलिव्हरी करून देतो. हो, काय काळजी करू नका. ओके. पूजा मॅडम, मटेरियलचं काय स्टेटस आहे? सर मटेरियल प्रोडक्शनवाल्यांनी जेवढं पाठवलं तेवढं 50% रिजेक्शन आहे. अहो आता सांगून काय उपयोगच आहे का? अहो सर, कस्टमरला पाठवण्यासारखंच नाहीये. प्रोडक्शनवाल्यांना बोलवा, काय झालं ते बघून घ्या. मला मटेरियल डिलिव्हरी झाली पाहिजे. पंकज. हा सर. काय झालंय, मटेरियल डिलिव्हर होणार नाही?
अनिकेत मॅडम मी काल मॅडम कडे जॉब चेक करायला गेलो, त्यांनी मला ओके सांगितलं म्हणे प्रोडक्शन चालू ठेवलं. मला वाटलं सर हो, तुम्ही ओके सांगितलं त्यांनी मला. तुम्ही setting लावलं. मला मटेरियल डिलिव्हरी सर, झालं माझ्याकडे पाहिजे. मशीन मला चालू काय आहे. करायचं ते करून घ्या. मी एवढं नाही करू शकत. गोंधळ पाहिलं मंडळी कसा ठरलाय गोंधळ. आणि यावर अखेर सोल्युशन सापडलं. TLCच्या माध्यमातून WCPA टूल्स वापरून आम्ही पुढे काय काय प्रगती केली हे प्रत्यक्ष पहा. WCP मधला जो काही बेस आहे त्याच्यामध्ये 5US, 5US, व्हिज्युअल फॅक्टरी, टीम्स, क्वालिटी टूल्स, पोकायोके, 7 वेज, त्याप्रमाणे TPM आणि SMED हे टूल अजून आम्ही शिकत आहोत. तर ह्या टूलचा आम्हाला पुढे कसा फायदा झाला ते बघूया. कॉंग्रॅच्युलेशन टीम. काय झालं सर? अरे तुम्ही मेल बघितला नाही? नाही सर. अरे आपण जे मटेरियल सप्लाय करतोय त्या कस्टमर सॅटिस्फॅक्शन होऊन आपल्याला कस्टमरने मोठे ऑर्डर दिले अरे वा आणि त्याच्यामुळं आपल्याला मोठा बेनिफिट मिळणार अरे आहे. वा वा. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. हो सर. तुमचं पण अभिनंदन सर. आपल्या साहेबांनी पाहायचं सेक्शन घेतले ना, त्याचा आपल्याला खूप फायदा होतोय. त्यातून आपण शॅडो बॉक्स वगैरे बनवलं, सगळं साहित्य मेंटेन केलं, त्याचा सेटिंग मध्ये वेळ कमी जातो आणि आपल्याला त्याचा फायदा प्रोडक्शन मध्ये होतोय. आणि आम्ही झोन केले, झोन लीडरही नेमले, त्याचाही खूप मोठा फायदा झाला मॅडम आपल्याला. त्यासोबत सर आपण 5US ऑडिट सुद्धा घेतलं होतं सर. आणि 5US हे एक आपलं कल्चरच झालंय. मग काय आणि सर आपण ती ऍक्टिव्हिटी केलेली कसलं रे? कोणती? अमेरिकन फायर्सची. हा बघूया. हा, बघूया. चला. बघूयाच. तर तुम्ही पण होता. तर बाहेर आले ना. कुछ करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए ओ कोई तो चल सिद्ध पड़िए तू बेतरिए या मरिए हाय कोई तो चल सिद्ध पड़िए तू बेतरिए या मरिए चक दे हो चक दे इंडिया चक दे हो चक दे इंडिया. सर पंकज सर आपल्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपण 7 वेस्ट मॅनेजमेंट सुद्धा केलंय. हो मॅडम, वेस्टमध्ये बोटलनेक शोधून काढले, मोशन वेस्ट टाळण्यासाठी सेल फॉर्मेशन केले, तसेच ओव्हर प्रोडक्शन कमी केले, वेस्ट डिफेक्ट दूर करण्यासाठी प्रोसेस स्ट्रॉंग केल्या. हो सर. आणि DSI मुळे आपलं काम सोपं झालं. कामासाठी लागणारा आवश्यक वेळ खूप कमी झाला आणि कॉस्ट सेव्हिंग सुद्धा झालं बरं का मॅडम. अहो सर कॉस्ट सेव्हिंग आपली वर्षाला 4,26,000 झाले. हो ना. आणि त्यासोबत आपण DSI जो बनवतो टॉप DSI त्यांना आपण ॲप्रिशिएशन कार्ड सुद्धा देतोय. बरोबर आहे. आणि सोबत आपण व्हिज्युअल फॅक्टरी पण आहे. अनिकेत आपण एक मॅडम. साइन बोर्ड लावलेत, हो. व्हिज्युअल इन्स्ट्रक्शन्स लावलेत, गँगवेज तयार केलेत. केलेत. त्यासोबत आपण 7 क्वालिटी टूल्स सुद्धा वापरतोय क्वालिटी इम्प्रूव्हमेंटसाठी. त्याच्यामध्ये पॅरेटो अनालिसिस, पीपॅक वापरतोय. त्यासोबत आपण रूट कॉज अनालिसिस करतोय, म्हणजे त्या प्रॉब्लेमचा स्टेटमेंट घेऊन तो त्याच्यामधले 5 Rs वापरून रूट पॉइंट ऑफ कॉज काढून तो प्रॉब्लेम आपण मुळाशी काढून टाकतोय. बरोबर. आणि पोकायोके करून मिस्टेक प्रूफिंगसाठी आपण पिक्चर सुद्धा बनवून घेतलं. आता आपण जरी ठरवलं तरी पण ती मिस्टेक करू शकत नाही. हा सर ती मोटर बेस देण्यासाठी बरोबर. बनवलेली. हा. आणि मॅडम तुमचं कानबान सिस्टीम. हो, मी ज्यावेळीपासून कानबान टूल वापरायला आले त्यावेळीपासून मला स्टोअरला कुठलंच मटेरियल शॉर्टेज पडत नाही. आणि या सर्वांचा परिपाक म्हणून आम्ही हे शेवटी साध्य केलंच. आमचा सेल्स आणि नेट प्रॉफिट, सेल्स आमचा 35% वाढला, त्याचबरोबर नेट प्रॉफिट आमचं 109% वाढलेलं आहे. एम्प्लॉई ॲडिशन व्हॅल्यू 36% इतकी वाढलेली आहे. इन हाऊस रिजेक्शनचं PPM 14,626 PPM होऊन 11,200 PPM इतकं कमी आलेलं आहे. त्याचबरोबर कस्टमर इन रिजेक्शनचं प्रमाण 5,548 PPM होऊन 308 PPM इतकं खाली आलं आहे. डेज इन्व्हेंटरी हाऊस होल्ड डे होते ते 63 दिवसाहून 45 दिवस इतके कमी आलेले आहेत. ऑपरेटिंग कॅश सायकल सुद्धा 151 दिवसाहून 113 दिवसावरती आलेले आहे. CAS इंडेक्सचा स्कोर 72% 99% वाढलेला आहे. आणि कॉस्ट सेव्हिंग DSI थ्रू जे आमचं झालेलं आहे ते 4,26,000 रुपये. क्युटलचा स्कोर सुद्धा आमचा 55% 84% वाढलेला आहे. एम्प्लॉई हायजीन स्कोर सुद्धा आमचा 59% 78% वाढलेला आहे. आणि मॅडम हे कुणामुळं? TLC मुळे. मग TLCचा आपण आभार मानूया. हो सर. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब TLC के साथ, TLC के साथ, TLC के साथ. थँक्यू TLC.